रिसाला रोडवरील वाहतूक नियंत्रण शाखेजवळच वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर. सांगलीतील रिसाला रोडवर वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखा आहे त्याच ठिकाणच्या वाहतुकीने नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त आहेत. एकीकडे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा आणि दुसरीकडे त्याच वाहतूक नियंत्रण शाखेच्या अगदी जवळ वाहतुकीची कोंडी. मग हा नेमका वाहतूक नियंत्रण शाखा आहे की वाहतूक कोंडी पाहण्याची शाखा? पटवर्धन हायस्कूल, मके आठवले शाळा, पुरोहित कन्या शाळा, राणी ससवती शाळा आणि मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, तसेच राजवाडा परिसरातील शासकीय कार्यालये आणि न्यायालयीन कामकाजाकरता येणारे जाणारे नागरिक याच अरुंद रस्त्यावरून दररोज ये जा करतात. त्यात पशुवैद्यकीय दवाखान्याकडे जनावरांसह जाणाऱ्या नागरिकांचीही भर. रस्ता आधीच अरुंद, त्यात रस्त्याच्या बाहेरच भाजी विक्रेते, एका बाजूला कचराकुंडी आणि अनेक ठिकाणी खड्डे. पावसाचं पाणी साचलेलं म्हणजे वाहनधारकांसाठी कोंडी, तर विद्यार्थ्यांसाठी धोकादायक मार्ग. सकाळी 11 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेत फौजदार गल्ली, पंचमुखी मारुती रोड, मटन मार्केट रोड आणि परिसरातील वाहतूक याच ठिकाणी एकवटते. आणि मग सुरू होतो वाहतूक कोंडीचा रोजचा खेळ. कचराकुंडी हलवली, फुटपाथला लागून असलेले गेटसाठी लावण्यात आलेले 2 खांब हलवले आणि आवश्यक ते रस्ता रुंदीकरण केले तर कदाचित ही कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकते. पण प्रश्न एकच, वाहतूक नियंत्रण शाखेच्या अगदी जवळच नागरिक आणि विद्यार्थी वाहतुकीने त्रस्त असताना प्रशासनाचे लक्ष कधी जाणार? रिसाला रोडचा हा वाहतुकीचा प्रश्न आणखीन किती वर्ष असाच राहणार?